काय हे कॉमेंटवर कॉमेंट. काल व्हिडिओ घातला, म्हटलं जरा आज आराम करेन. 12 तास नाही झाले आणि इथे 150 कॉमेंट. या कॉमेंट्सना उत्तरं पण दिली पाहिजे. नमस्कार करतो आपल्याला. अरे काल इथे टाकलं, आज इथे, म्हणजे काय समानता सगळीकडे. तर पहिलं कॉमेंट आहे मोहिनी दातीर. 14,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. हा, काय म्हणतात? 14,000 सबस्क्रायबर्स आमचे कंप्लीट झाले सुद्धा. कॉंग्रॅच्युलेशन्स. मोहिनी दातीर, धन्यवाद. तुम्ही बरोबर मोजले. सहसा मी किती सबस्क्रायबर झाले याच्याकडे लक्ष देत नाही, कारण माझे व्ह्यू तसे बरेच येतात. तर त्यामुळे किती सबस्क्रायबर झाले तिथे मी लक्ष देत नाही. लवकरच मिलियन सबस्क्रायबर्स होतील. ओके, हलवा आहे का? 14,000 कुठे, मिलियन लवकर कसे होणार? पण तुमच्या तशा प्रार्थना आहेत, त्यासाठी एक चीअर्स. आज मी इथे मोठी गोळी घेतलेली आहे, म्हणजे मला नीट वाचता येईल. नेहमीसारखा फोन नाही घेतला. गोळी नाही, काय म्हणतात त्याला, टॅबलेट घेतलेलं आहे मोठंसं. तर त्यापुढे म्हणतायत त्यांना सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडले आणि म्हणतायत तिथली करन्सी काय आहे, इस्रायल, पॅलेस्टाईन आणि अरब देशांमध्ये काय वाद आहेत ते सांगा. इथली करन्सी आहे शेकेल. आजचा दर अंदाजे, आज 2022 साल आहे, अंदाजे इथला 1 शेकेल म्हणजे भारतातले 23.5 का 24 रुपये. आता इस्रायल आणि अरब देशांमधले काय वाद, आता काय सांगू. हो, ते वाद बघण्यासाठी आम्ही भारत सोडून इथे आलो का? आपल्या भारतीयांचं काम काय? खायचं, प्यायचं आणि ढेंगा वर करायचं. काय वाद असतील ते बघून घेतील. राधिका देशिंगकर म्हणतायत Q&A चा दोन्ही व्हिडिओ छान, पण यापेक्षा तुमच्या परिचयाचा Q&A चा व्हिडिओ जास्त अपेक्षित होता. नमस्कार राधिका देशिंगकर. आमच्या परिचयाचा तसा म्हणजे बघायचं झालं तर कारण की एवढे मोठे युट्यूबर नाहीत की आमचा अगदी परिचयाचा वगैरे अगदी व्हिडिओ बनवला पाहिजे. मात्र थोडाफार परिचयाचा नक्की बनवू. जरा लांबट होईल ना तर मला त्याची शंका वाटते, उगाच तो कंटाळवाणा होईल. मात्र असा थोडक्यामध्ये वगैरे कधीतरी नक्की करीन. गोवावाली वैशाली, एखादं अगदी नाटकाचं नाव ठेवण्यासारखं नाव आहे, गोवावाली वैशाली म्हणतायत. काय एक सांगू का? हो सांगा ना. तुम्ही वयाच्या 20 पर्यंत मुंबईत होते नाही का? हो होतो. आणि 1986 मध्ये तिकडे गेलात. हो बरोबर सांगितलं मी. हो, त्यावरून मला तुमच्या वयाचा अंदाज लावता आला. काय म्हणता गोवावाली वैशाली? बीजगणिताचा तुम्ही असा फायदा उचलला? माझं वय 57 सगळ्यांना दाखवून दिलं तुम्ही. लब्बाड हो, अगदी लब्बाड. बघूया पुढे कोण आहे. तरी मी आधीपासूनच 15चे 20 करून ठेवले होते. मला माहितीच होतं कोणतरी गोळाबेरीज नक्की करणार. तर पुढे म्हणता आहेत संगीता चोरघे ह्यांनी जे कॉमेंट केलं होतं त्याच्यावरचा कालचा विषय आधारित होता की यांच्याकडे फिरण्यासाठी पैसे येतात कुठून. मात्र त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं दिसतंय. त्या म्हणतायत माझा प्रश्न काही चुकीचा आहे का? मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे. संगीता चोरघे, मी पहिली गोष्ट तुम्हाला वाईट वाटले असेल तर क्षमा मागतो. मात्र तुम्ही या गोष्टीचं बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. ती माझी सवय आहे. काही झालं ना की मी प्रत्येक गोष्टीचा विनोद करत बसतो. काही गोष्टी का त्याच्यामध्ये का अगदी काही वाईट असलेलं लिहिलेलं असेल ना कोणी, त्यातून सुद्धा विनोद करतो. आणि तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. समोर पडद्यावर माणूस दिसला की त्याच्यावर काहीतरी प्रश्न निघणारच आणि त्याच्याबद्दल कुतूहल पण असतं माणसाचं की खरोखर माणूस इतका इकडे तिकडे फिरतोय तर त्याला आपल्याला पण वाटतं ना की आपल्याला पण फिरता यावं. आणि आपल्याकडे जर पैसा नसेल तसा तर आपल्याला नेहमी जाणून घ्यावं असं वाटतं की कुठून येतो पैसा. तर तुम्ही तसं विचारलं आणि मी आपल्या अंदाजाप्रमाणे ते जरा त्याचा टोन बदलला की पैसा येतो कुठून यांच्याकडे. वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. आणि तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील ना, सगळे अगदी बेधडक विचारा. भारती वाघमोडे म्हणतायत सर मी तुमचा मी सर नाही हो, मी शामू. माझं नाव शामू आणि ए शामू असं म्हणायचं. आणि तुम्हाला वाटलंच असेल ना तर ए शाम्या असं पण म्हणा. मी तुमचा यावेळी प्रवास पाहू शकले नाही कारण माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, पण नंतर आता हळूहळू बघते. भारती वाघमोडे, आपल्याला आता परत नीट दिसत आहे याबद्दल आनंद झाला ऐकून. आणि आमचे जे आता हे प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम चालले आहेत हे तुम्हाला झोपताना सुद्धा डोळे मिटवून आरामामध्ये ऐकता येत. याला तुम्ही अगदी पॉडकास्ट समजून ऐका. Ashlesha Dhiraj, me and my 13-year daughter love to watch your videos. To show maximum affection to your channel, we don't skip the advertises. Love from Dubai. Ashlesha Dhiraj, thank you very much for your appreciation. ही दुबईची माणसं अशी, त्यांना बरोबर पैसा कुठून येतो बरोबर अगदी कळतं. ते म्हणतायत
ही त्यांची 13 वर्षाची मुलगी आणि त्या आमचे व्हिडिओ नेहमी अगदी आनंदाने बघतात आणि त्यांचं आमच्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी आमच्या व्हिडिओवर आलेल्या जाहिराती ते कधी स्किप करत नाही, कधी पुढे ढकलत नाहीत, म्हणजे त्याचे पैसे आम्हाला मिळावे म्हणून. या गोष्टी दुबईकरांनाच बरोबर कळतात. आता तुम्ही जण सगळे त्यासाठी सगळे जाहिराती बघायला वगैरे लागू नका, त्याची गरज नाहीये. मी काही हे पैशासाठी करत नाहीये असं म्हटलेलं नाही. सगळे जण पैशासाठी करतात, सगळ्यांना पैसा आवडतो. मात्र ह्यातून जे माझं मनोरंजन होतं, तुम्हाला वाटत आहे की मी तुमचं मनोरंजन करत आहे, पण तुम्हाला माहित नाहीये मला याच्यातनं किती आनंद मिळतो. नाहीतर इथे 12 वाजता रात्री मी बसलो नसतो इथे. तर तो त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, तो माझा स्वार्थ आहे. तर तुम्ही बेधडक स्किप करा, म्हणजे जास्तीत जास्त मी काय बोलतो ते ऐका. त्या जाहिरातीमधलं काय बघताय तुम्ही. आणि अश्लेषा धीरज, तुम्ही मात्र स्किप नका करू, कारण दुबईला त्या जाहिरातींचा रेट जास्त आहे ना. राजेंद्र दाभोळकर म्हणत आहेत, भारतीय समाज व इस्रायली समाज यात काही फरक वाटतो का? विचार, आचार, संस्कृती वगैरे आपलं निरीक्षण काय आहे? दाभोळकर साहेब, तुमचा प्रश्न एवढा लहान आहे, मात्र तो विषय एवढा मोठा आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्यातली प्रत्येक गोष्ट जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये अत्यंत फरक आहे भारत आणि ज्याला त्या संस्कृतीमधील फरक जर खरोखर जाणून घ्यायचा असेल तर त्याने त्या संस्कृतीमध्येच राहिलं पाहिजे. नुसतं जाऊन राहिलं पाहिजे असं नाही. आपली संस्कृती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवली पाहिजे, तरच ती संस्कृती आपल्याला कळू शकते. तरी पण मी कधीतरी एक छोटासा ब्लॉग करीन आणि ते थोडंफार समजवायचा प्रयत्न करीन. पुढचं कॉमेंट आहे निकिता खेडकर. त्या म्हणतायत, एव्हरग्रीन शामू, दिल तो बच्चा है जी. निकिता जी, बच्चा हूं लेकिन कच्चा नहीं हूं. शिल्पा पाटील म्हणत आहेत, मला एक विचारायचं होतं की तुमचे आई आणि वडील शिक्षक होते, मग ते हिब्रू भाषेमधून कसे काय शिकू शकले? तुम्ही म्हणालात की तुम्ही 20 वर्षापर्यंत मुंबईत होता आणि आई वडील मुंबईत शिक्षक असतील तर मग पुढे इस्रायलमध्ये कसे काय शिक्षकी पेशा जपलाय? आईच्या बोलण्यातून वेळोवेळी शिक्षकाचे दर्शन होते. शिल्पा पाटील, तुम्हाला हा प्रश्न पडला अगदी बरोबर आहे की ते तिथे शिक्षक होते, मग इथे काय झालं? अहो, इथे त्यांनी कामच केली नाहीत काही, म्हणजे मराठीमध्ये शिक्षक असल्याचा प्रश्नच सुटला त्यांचा. सविता साळुंखे म्हणतायत, आय एन्जॉयड ऑल युअर ट्रॅव्हल व्हिडिओज अँड दिस न्यू क्वेश्चन आन्सर सेशन. My question to you is, do you book your tickets and hotels in advance? Or do you travel spontaneously on to go? You are adorable, by the way. Keep making great videos. Say hi to mom. My mom says hi to you, Savita Salunke. तर याचं उत्तर असं आहे, मला वाटतं मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की आम्ही कधीही आधी तिकिटी वगैरे काढत नाही, कारण आमची प्रत्येक सहल आईच्या तब्येतीवर वगैरे अवलंबून असते. आणि शिवाय शेवटच्या क्षणी जी तिकीटे मिळतात ती आम्हाला अगदी स्वस्त मिळतात, त्यामुळे ते आम्हाला परवडतात. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं अगदी स्पॉन्टॅनियस टिकट. ज्योती बोरकर म्हणतायत, आईला सोबत घेऊन व्हिडिओ बनवा दादा. नक्की बनवणार, थोडा वेळ जाऊ द्या जरा, आमचे हे प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम होऊ द्या. त्यांना जरा संकोच आहे या कार्यक्रमामध्ये बोलण्यामध्ये, मात्र लवकरच काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा कार्यक्रम आहे त्यांच्याबरोबर. विद्या बुतकर, त्यांनी मला काल जो शब्द अडला होता ना, तराजू बद्दल मी म्हणालो होतो, पलड का पलड, तर त्यांनी बरोबर त्याची मीमांसा चांगली बरोबर अगदी केली आहे. पलडा भारी हा हिंदी शब्द आहे, पारडे जड असते हा मराठी शब्द आहे. तसेच डिसएडव्हान्टेज म्हणजे गैरफायदा घेणे असा अर्थ आहे. म्हणजे माझं तेवढं अगदी चुकलं होतं असं नव्हतं, म्हणजे पलड मी म्हणायचो तो हिंदी मधला शब्द आहे का? बरोबर विद्या बुतकर, अनेक धन्यवाद आपले. मी कैलास शिंदे, ओ शामराव, परडा भारी ते मला म्हणतायत, माझं परडं भारी, कळलं का तुम्हाला? धन्यवाद कैलास शिंदे. लंडन जीवन, हाय, आय एम लिव्हिंग इन लंडन. पर्सनली आय लाईक युअर व्हिडिओज अँड कधी लंडनला येणार तर माझ्या घरी नक्की या. माझ्या मते आता मी कधी बाहेर सहलीला पडलो ना तर सगळीकडे मला आमंत्रण आहे. मला याच्या पुढे कधी हॉटेलची वगैरे काही बुकिंग करायची काही गरजच नाही. पुण्याला आहेत, माझ्या मते कोणी लातूरला पण आहेत, बुलढाण्याला आहेत, लंडनला आहेत, दुबईचे पण आहेत. म्हणजे आमचा तो खर्च सगळा आता सुटला. म्हणतात ना सेलिब्रिटी, बरोबर त्याचा फायदा घेणार आहे. काय म्हणाले ते, पडला भारी आहे. आशुतोष शिरोळे, या पुण्याला श्याम भाऊ. हो आशुतोष भाऊ, नक्की येऊ. विनोद दबेकर, पैसे कुठून येतात? दोनदा हसण्याची इमोजी. म्हणजे काल मी ते विनोद केला होता ना, पैसे कुठून येतात, ज्या प्रकारे बोललो ते ऐकून त्यांना खूप हसू आलंय. विनय दबेकर, पुन्हा करून दाखवू का? यांना फिरायला पैसे येतात कुठून? पैसे येतात कुठून? प्रितेश ओझरकर, शामू तुमचे इंडियामध्ये घर आहे का? नाही हो.
रोशनी नाईक म्हणत आहे, तुमचं एज्युकेशन काय झालं आहे? तुम्ही इस्रायलमध्ये एज्युकेशन केलं आहे का? तर रोशनी नाईक, शिक्षणाबद्दल माझं काही परडं हलकं आहे खूप. 12वी कशी बशी मी पास केली असेल, मात्र त्याच्यानंतर इथे आल्यावर इथल्या टेक्नियन मध्ये मला प्रवेश मिळाला होता. टेक्नियन म्हणजे मुंबईचं जसं IIT किंवा अमेरिकेमधली MIT. तर इथली जी टेक्नियन आहे ती जगामधली 3ऱ्या क्रमांकाची मानली जाते. मात्र काही कारणामुळे मी तिकडे गेलो नाही आणि माझा शिक्षणामध्ये रस सुद्धा नव्हता. मात्र शिक्षणामध्ये रस नाही असं म्हणण्यापेक्षा मला असं कायम एका गोष्टीमध्ये शिक्षणामध्ये वेळ घालावासा कधी वाटला नाही. त्यामुळे मी अनेक विषय शिकत गेलो. म्हणतात ना, जॅक ऑफ ऑल किंग ऑफ नन. तर डॉक्टरी वगैरे सोडून मला बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये थोडीफार माहिती आहे. मात्र असं शिक्षण म्हटलं तर त्याच्यामध्ये काय नाही, लेपो एकदम. लग्नाची वगैरे उद्या मी जाहिरात दिली ना तर मला लिहावं लागेल 12वी पास म्हणून. कोण काय घालणार पण नाही माझ्या पत्रांना उत्तर. प्रगती कडू, आजचा व्हिडिओ खूप छान झाला. 37 वर्षांनंतरही मराठी न अडखळता बोलता. काही शब्द पटकन आठवत नसतीलही, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली 30 वर्षे तुम्ही मुंबईत होता. मग शाळेतील मित्रमैत्रिणी आठवतात का? हो, अर्थात आठवतात मला. मला अगदी पहिलीतली मैत्रीण आठवते. मैत्रीण नव्हती ती म्हणा, मात्र पहिलीतले पण काही विद्यार्थी होते, त्यांची नावं आठवतात. पहिलीमध्ये मला आता बहुतेक मुलींची नावं मला पाठ आहेत, मुलांची नावं मी विसरलो. पहिलीमध्ये होती वासंती चाळके आणि दुसरी होती. त्याच्यानंतर वर्गातले काही मित्र आठवतात मला, त्यांची नावं संजय भिडे, पूनमचंद्र पाटील, माधव कुलकर्णी, माधव मुतालिक, संजय पुसाळकर, अनेक मित्र आठवतात मला. त्यापैकी कोणाशीही माझा आता संबंध राहिलेला नाही इतक्या वर्षानंतर. मात्र त्यांच्या अनेक आठवणी आहेत. तुम्ही हा प्रश्न अगदी बरोबर विचारला. मला वाटतं एक दिवस ना मी माझे मित्रांबरोबर काही प्रसंग वगैरे असतील जुने, त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवीन जुन्या आठवणींचा. फार छान कल्पना आहे ही. माय हॉबी XYZ. दादा, मला तुमचे आणि आई बरोबरचे व्हिडिओज खूप आवडतात. पण मला एक प्रश्न आहे की तुमचे व्हिडिओ कोण शूट करतं? हा प्रश्न अनेक वेळा लोकांना आलेला आहे की आम्ही दोघे बोलत असताना आमचा व्हिडिओ कोण शूट करतं. अहो, आता मी जसं बसलेलो आहे आणि तिकडे त्या कॅमेऱ्याच्या स्टँडवर कॅमेरा उभा आहे, त्याच प्रकारे होतो. फक्त बाहेर जाताना मी एवढा मोठा स्टँड नेत नाही. हा माझा कॅमेरा आणि हा असा लहान खिशामध्ये राहील असा ट्रायपॉड म्हणतात त्याला, तो ह्याच्यात जातो आणि ह्याला असा अडकवायचा आणि असा खालून उघडायचा की झालं. बाकी त्याच्यामध्ये चित्र इकडून तिकडे वगैरे जातात, ते सॉफ्टवेअरमध्ये करावं लागतं. ते जरा किचकट काम असतं, मात्र ते सवयीनं होतं. आणि तुम्हाला ते माहीत असेल सॉफ्टवेअरचं वगैरे, तर ते तुम्ही नक्की थोडेसे परिश्रम करून तुम्हालाही जमेल. शशांक पाटील, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हे चॅनल सर्वजण पाहत असतील, पण तुम्हाला मराठीतून व्हिडिओज बनवावे का वाटले? शशांक पाटील, असं आहे, मी मराठीमध्येच काही करतो आहे असं नाही. मी इथल्या हिब्रू भाषेमध्ये पण काही करतो, काही इंग्रजी भाषेमध्ये पण काही करतो. यूट्यूबचं चॅनल असं नाही, मात्र काही ठिकाणी मी लिखाण वगैरे करतो, तिथल्या काही फेसबुक ग्रुप्समध्ये वगैरे. माझं यूट्यूबमध्ये इंग्रजीचं पण चॅनल होतं, मात्र ते सध्या मी चालवत नाही. ते अगदी वेगळ्या विषयावर आहे, भारतीय लोकांसाठी नाही. तर मराठीमध्ये व्हिडिओ बनवावे असे का वाटले? तर खरं म्हणजे मला असं मिळूच वाटलं नव्हतं. मला उलट असं वाटत होतं की मी मराठीमध्ये कसं बनवणार. मला तर मराठीमधले अनेक शब्द अडतात. तर सुरुवातीला एक प्रयत्न म्हणून काही व्हिडिओ घालून बघितले आणि लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्यानंतर ही नौका नदीमध्ये वाहायला लागली. बरोबर. हरिओम, त्यांचं नाव आहे हरिओम. मराठी क्लीन शुद्ध आणि इंग्लिश पण परदेशी ॲक्सेंटमध्ये सर्व कसं काय झालं मला माहित नाही. मात्र मला मराठीमध्ये पण शब्द अडतात आणि इंग्रजीमध्ये आणखीन जास्त शब्द अडतात. इथे युट्यूबमध्ये बोलताना जरा थोडासा सराव करून येतो, तर लोकांना वाटतं की याला खूप चांगलं येतं म्हणून. सँडी म्हणतात, काही विषयांना बगल सराईतपणे देता. बरोबर ओळखलं तुम्ही, शाळेपासूनची सवय आहे ती. मनोज गवे म्हणतायत, नमस्कार काका साहेब. अरे, आम्ही काका पण साहेब पण. मनोज गवई, नमस्कार आपल्याला. मला शामू म्हणा. इस्रायल मधल्या गावांमधलं दर्शन करा, म्हणजे चांगली मजा येईल. आता असं आहे, इस्रायलमध्ये खरी म्हटलं तर गावं नाही. इस्रायल नवीन देश आहे आणि एकेकाळी हे पूर्णपणे वाळवंट होतं आणि इथले जुने काही रहिवासी असतील ते युद्धामधनं इथनं पळून गेले किंवा पळवले गेले. त्यामुळे त्याच्यानंतर इथे जे बांधकाम झालं ते अंदाजे 70-80 वर्षापूर्वीचं आहे. तर खरं बघायला गेलं
ती इथे काही गावं तशी नाहीत. मात्र इथल्या वाळवंटांमध्ये आपल्या भारतामध्ये जसे वंजारी असतात तर इथे पण तशा प्रकारचे काही माणसं राहतात. अशा अनेक वस्त्या आहेत. आता तिथे मी गेले 2 वर्ष वगैरे ट्रेकिंगला वगैरे गेलेलो नाही. मात्र एकदा मी एक व्हिडिओ काढलेली आहे तिकडे, अगदी अर्ध्या तासाची आहे चांगलीशी. तर बहुतेक मी त्याच्यामध्ये मराठी रूपांतर करून एकदा तिथली सफर दाखवेन. चांगली कल्पना दिलीत तुम्ही मला. अनेक धन्यवाद. मी मोदीचा अंधभक्त. हो, मी नाही हा. मी आपण राजकारणात जात नाही. त्यांचं नाव आहे, त्यांनी नाव दिलेलं आहे. मी मोदीचा अंधभक्त. ते म्हणतायत ए शाम्या आणि हसतायत जोराने. असं मला हाक मारलं तर मला खरोखर आनंद वाटतो. असं वाटतं की कोणीतरी आपल्या जवळचा आहे, मित्र आहे आणि आपल्याशी बोलतो आहे. तुम्ही सर वगैरे करता ना, तर तुम्ही जया घरात म्हणतायत तुमच्या आईचा नाही, म्हणतायत तुमच्या आईचा वय एज किती आहे. माझ्या आई 79 वर्षाच्या आहेत, नाही 78. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस आहे आणि माझं वय 57. त्या गोवावाली वैशालींमुळे माझं वय आता सगळ्यांना कळलं. प्रतिम रेलेकर म्हणतायत नमस्कार, आपला कार्यक्रम आवडतो. नमस्कार प्रतिम केळकर. तुम्ही खाण्यापिण्यापेक्षा जरा जास्त सिन्सिनेरी दाखवत जा. रेलेकर साहेब मी प्रयत्न करीन. मात्र काय आहे, सिन्सिनेरी बघायला आईला आवडते. माझं काय आहे, सिन्सिनेरी बघायला जाण्यापेक्षा माझा रस असतो खाण्यापिण्यामध्ये. तर तो कॅमेरा पण तिकडेच जातो. आणखीन पण कुठे कुठे जातो, तुम्ही बघितलेलं असेलच. पल्लवी चौधरी म्हणतायत आता एकदा लाईव्ह घ्या आणि तुमच्याशी लाईव्ह बोलता येईल. अहो पल्लवी चौधरी, आता चाललंय काय, लाईव्ह नाही तर काय आहे. अहो नावासाठी म्हणून लाईव्ह नाही. मात्र जर लाईव्ह घेतलं, लाईव्ह घ्यायचं म्हणजे काय, लाईव्ह घ्यायचं म्हणजे काय, फोन असा धरायचा आणि नाकाच्या भोकातली केस दिसतील असं घेऊन ते लोकांना दाखवत असं वाचायचं आणि म्हणायचं हाय, अरे हे हाय हाय, आणि मग ते असं ते निघत जातं आणि मग असं ते काहीतरी बोलतात. त्याच्यापेक्षा असं तसं मला तरी वाटतं की बरोबर काही विषय घेता येतो, बोलता येतं. आणि फक्त तुम्हाला ती वेळ पण तुम्हाला माहिती असते कधी ना कधी येणार आहे. म्हणजे अचानक कुठे काय वाचतो माणूस संडासामध्ये असतो, अरे लाईव्ह आला आणि बघायचं हात दोन्हीकडे कुठे काय बोलतो मी कधी कधी ना. निदान बायकांशी बोलत आहे जरा लाज ठेव म्हणायची काहीतरी. मनीषा पाटील म्हणतायत सर माझं नाव राहिलं की. ए व्ही रॉय म्हणतायत खूप छान जोडी आहे तुमची. माझी आई मी लहान असताना गेली. तुम्हाला वाटून ती जिवंत असती तर तिला असंच फिरवलं असतं. पण तिला आवडतं का फिरायला. ए व्ही रॉय नमस्कार. आपली आई आपल्याला सोडून गेली हे वाचून मला वाईट वाटलं. मात्र माणसाकडे नेहमी कोणी ना कोणी असतं की ज्याचं आपल्याला पुढे वाईट वाटू शकतं. तर त्यामुळे माणसाने ती आपली जी काय आज आपल्याकडे जे निवड आहे, सवड म्हणतात, सवड नाही म्हणत त्याला, निवड नाही. थोडक्यात मला असं म्हणायचंय की आपल्याकडे आज कोणासाठी जे काही करण्यासाठी जी सवड आहे त्याचं आपल्याला उद्या कधी दुःख वाटू नये तर ते आज करून घ्यावं. मग त्यासाठी दुसरं कोणी असू शकतो, वडील असू शकतात, मामा असू शकतो. दुसरं कोणीही नसलं तर आपल्या इमारतीमधला कुठला तरी दुसरा वृद्ध माणूस असू शकतो. पुढे तुम्ही विचारलंय पण माझ्या आईला आवडतं का फिरायला. अहो तीच तर समस्या आहे ना. आवडत नाही मला. मला आवडतं बाहेर जाऊन कुठेतरी बसावं, कॉफी हाऊसमध्ये 2 ढेंगा वर करून आणि इकडे तिकडे बघत बसावं. आईला पाहिजे असं नेहमी इकडे तिकडे फिरायला. माझ्या ढेंगात दुखतात, तिच्या मात्र काय काय दुखायला लागले पाय वगैरे तर ती मला सांगते सामान तू धर. आता पण हट्ट धरत आहे. ती म्हणत आहे 2 महिन्यांनी इथे थंडी पडणार आहे, कुठे जायला मिळणार नाही. मग आता बघ लवकर बघ लवकर बघ, आता बघू काय करायचं ते. तिला खूप आवडतं, खूप गरजेपेक्षा जास्त आवडतं. माझ्या गरजेपेक्षा तिला जास्त आवडतो. प्रिया लाड म्हणतायत मराठी भाषा अतिशय छान बोलता, आपलेपणा वाटतो. अहो मराठी भाषा आहेच अशी, कोणीही बोलावी आणि कशीही बोलावी, आपले पण कॉमेंट्स काय संपतच नाही. कधी संपणार आहे. किती लिहिता तुम्ही कॉमेंट, मग थकत नाही काय तुम्ही. सुहास कुलकर्णी म्हणत आहेत इस्रायलची माहिती द्या कधी. तुम्हाला बघून वाटतं की सैन्यात काम केलेलं असेल. नमस्कार सुहास कुलकर्णी, मी कधी सैन्यात इथे काम केलेलं नाही आणि जर मी केलेलं असतं तरी सुद्धा मी केलेलं नाही असंच सांगितलं असतं. लता राणे म्हणत आहेत शामू तुमच्या प्रेमात कोणी पडत नाही का. या कॉमेंट्सवर तुम्ही दिलेल्या रिप्लायवर मी खूपच हसले पोट धरून. तुमच्या विनोदी बुद्धीला सलाम. तुमचे व्हिडिओज पाहून मन प्रसन्न होते. थँक्यू. हो खरी गोष्ट आहे ती. प्रेमात इतक्या पडलेल्या आहेत
मात्र त्यांच्याबरोबर बाहेर जाताना माझ्या डोक्यात अक्कल नाही की घरून आणलेलं सँडविच काढू नये बाहेर. सुहास कुलकर्णी म्हणतायत अवघे विश्वची माझे मिसेस आणि तीनदा हसण्याची इमोजी दिलेली आहेत. सुहास कुलकर्णी, मला वाटतं या सगळ्या कॉमेंट्स मध्ये तो मागच्या वेळचा जो टोल होता तो फक्त तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये कोणी विचारलं होतं मला प्रश्न की तुमच्या मिसेस कधी दिसत नाही, तर मी सांगितलं होतं की मला माझ्या मिसेस दिसत नाहीत कारण मिसेसच नाही आहेत. आणि मग मी असं थोडक्यात म्हणालो होतो अवघे विश्वची माझे मिसेस. तर त्याचा अर्थ सुहास कुलकर्णी यांनी बरोबर लावला. माझ्या मते अनुभव असावा. हो अतिका काझी म्हणत आहेत सलाम वालेकुम, बोलला ते खूप आवडलं. धन्यवाद अतिका काझी जी. वालेकुम अस्सलाम, किफालेक सबाल खैर. संध्या जोशी म्हणतायत शामूपेक्षा दादा म्हणायला खूप आवडेल. मी कसला दादा, मी कधी काय दादागिरी केली आहे? आणि मराठी माणूस दादा म्हणून कधी शोभतच नाही. तुम्ही मला शामूच म्हणा. शामू कसा अगदी गोड वाटतं नाही का? म्हणा 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 हो म्हणा हो म्हणा शामू. अनिता पवार म्हणत आहे तुमचे 2 युट्यूब चॅनल आहेत का? ओल्ड चॅनलचे सबस्क्रायबर्स जास्त होते. ओ नाही तर मला वाटतं तुमचा थोडासा संभ्रम झाला असेल. मी 2 आठवड्यापूर्वी चॅनलचं नाव बदललं. आधी नाव होतं चॅनलचं मराठी व्लॉगर्स अब्रॉड आणि आता ते नाव बदलून आपला शामू हे नाव दिलेलं आहे. आणि सबस्क्रायबर्स तेव्हा जास्त नव्हतेच, उलट कमी होते कारण ते 2 आठवड्यापूर्वी थोडेसे कमी असणार. अंदाजे आजच्या गणतीला कार्यक्रमाची सुरुवात झाली तर माझ्या आधी कोणीतरी मोजलेलं आहे त्यांचं नाव घेतलं होतं मी. 14,000 का काहीतरी आहेत सबस्क्रायबर्स. मात्र चॅनल एकच आहे आणि कुठलंही नाव घातलं ना तरी सुद्धा ते तुम्ही त्या चॅनल पर्यंत याल. मराठी ब्लॉगर्स अब्रॉड लिहा किंवा आपला शामू लिहा. रीना जॅकब म्हणत आहेत आय लाईक युअर व्हिडिओज. आय लव्ह टू वॉच युअर मदर. शी लुक्स लाईक माय मदर इन लॉ. आय गॉट मॅरिड टू अ ज्यूइश पर्सन. ओ रीना जॅकब, वेलकम टू द क्लब. माणिक सालस्कर म्हणतायत मी साने गुरुजींचे लेखन श्यामची आई ही उपमा तुम्हाला दोघांना दिली, आवडली का? हो, श्यामची आई उपमा कोणाला दिली तर कोणाला कशी नाही आवडणार बरं. आणि तो चित्रपट सुद्धा आम्ही लहानपणापासून असताना खूप वेळा पाहिलेला आहे. त्यातलं गाणं पण आठवतं, मला आठवत नाही त्या चित्रपटात मध्येच आहे काय ते गाणं, छडी वाजे छम छम विद्या येई घम 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 घम. श्यामच्या आई मध्येच आहे नाही का? लहानपणी असताना मी गायचो ते गाणं खूप वेळा. तुम्हाला पाहिजे तर मी गायन दाखवतो, मात्र मला सबस्क्रायबर्स घालवायचे नाहीयेत. यार्देना चिंचोळकर मला वाटतं या इस्रायल मधनं आहे. त्या म्हणतायत श्यामजी कोणाच्या पोटात जळतं तर जळू द्या. त्यांचं म्हणणं असं आहे की कालच्या कार्यक्रमामध्ये शीर्षक जे होतं की कोणी मला विचारलं होतं की तुझ्याकडे एवढा पैसा येतो कुठून म्हणून. तर यार्देना चिंचोळकर धन्यवाद, तुम्हाला असं वाटलं. मात्र तसं काही नाहीये. माणसं कुतूहल म्हणून विचारतात. मला ह्याच्यापेक्षाही काही अवघड प्रश्न विचारले तरी मला त्याचा राग नाही. मला उलट त्याची उत्तरं द्यायला आवडतील. आणि तो प्रश्न त्यांचा चुकीचा बिलकुल नव्हता. त्यांना खरोखर कुतूहल होतं आणि अनेकांना कुतूहल असतं. त्यांनी फक्त विचारायचं धाडस केलं. राजेश साठे म्हणतायत तुमच्या आवाजात साधारण सुनील गावस्कर यांच्यासारखा मिळता जुळता वाटतो. काय म्हणता राजेश साठे? मात्र एक सांगतो, तुम्ही क्रिकेटवरून म्हणताय, मी जेव्हा लहानपणी होतो ना पाळण्यामध्ये तेव्हा पण लोक असेच काहीतरी म्हणायचे. ते म्हणायचे की ह्याचा आवाज ना सचिन तेंडुलकरच्या आवाजासारखा थोडासा काहीतरी वाटतो. सुमेध कांबळे म्हणतायत भायखळ्याला कुठे राहायला होता? कारण मी सुद्धा भायखळ्याला कामाला आहे. आम्ही भायखळ्याला पॅलेस थिएटरच्या समोर थोडंसं पुढे गेल्यावर एक ख्रिश्चन कॉलनी आहे, तिथे राहायला होतो. मात्र आता त्याला झाली खूप वर्ष झाली. मंजू फूड क्रिएशन म्हणतायत शामू दादा आज एकदम भारी वाटलं. माझाही कॉमेंट वाचला. आम्ही साधी कोल्हापूरची माणसं, आनंदाच्या व खुश व्हायच्या खूप छोट्या संकल्पना आहेत आमच्या. हो मंजू, आनंद नेहमी लहान सहान गोष्टींमध्येच असतो. मोठ्या गोष्टींमध्ये किंवा जास्त पैसे मिळवून जर आनंद मिळत असता तर श्रीमंत लोकांनी आत्महत्या कधी केल्या नसत्या आणि सगळ्या करोडपतींमध्ये वारसा हक्कासाठी भांडणं झाली नसती भावाभावांमध्ये. बाकी अनेक जणांचे काही प्रश्न आहेत. जानवी ऑब्झर्वर, संजय कुंभार, शुभांगी सिंपल किचन म्हणतायत खूप छान दादा. बाकीचे जणांचे अनेकांचे प्रश्न आहे. तुम्ही इस्रायलला कसे गेलात, कसे सेटल झाला वगैरे वगैरे. तुम्ही तिकडे काय बिझनेस करता, कसला बिझनेस आलाय, इथे काम नाहीये अजून, तुम्ही म्हणताय बिझनेस कसला चाललाय. तर बाकी सगळ्या विषयांवर एकदा कधीतरी व्हिडिओ बनवीन. असे खूप प्रश्न आहेत तर ते मी आता घेत नाही. नाही संपलेलं नाहीये. इथे नंदन चौधरी म्हणतायत श्याम दादा बिअरच्या ऐवजी कोका कोला पितो तू, सांग. अहो नंदन चौधरी, प्यालेली बियर कोका कोल्याने उतरवणार नाही तर आणखीन कशाने उतरवणार? आता एक ढेकर आलं की बरोबर उतरवू.
झालं आता, चला झोपायला, चला झोपा, संपला कार्यक्रम, नमस्कार. पाठ दुखून आली आज इथे बसून, काय खुर्ची